नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। वावे हवेली येथे गावठाण जमाबंदी प्रकल्प स्वामित्व योजनेअंतर्गत सनद वाटप कार्यक्रम संपन्न। तळा तालुक्यातील वावे हवेली गावामध्ये गावठाण जमाबंदी प्रकल्प स्वामित्व योजनेअंतर्गत सनद वाटप कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी सोनसडे ग्रामपंचायतीच्या वतीने श्री मुनीर अत्तार, उपभूमी अधीक्षक उरण व भूषण त्रिभुवन निमतदार पनवेल यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। यानंतर ही योजना शासन का राबवते, याचे फायदे तोटे काय आहेत, हे उपस्थित मुनीर अत्तार व उपअधीक्षक उरण यांनी नागरिकांना समजावून सांगितले। या स्वामित्व योजना राबवताना गावठाणातील सर्व मालमत्तेच्या अत्याधुनिक ड्रोनद्वारे सर्वेक्षण होऊन घराचा नकाशा, सीमा व क्षेत्र यांची माहिती मिळणार। मालमत्तेचा अधिकृत पुरावा मिळकत स्वरूपात मिळणार। यामधून कर्ज उपलब्धता, विविध आवास योजनेअंतर्गत मंजुरी, जागेचे मालकी हक्क, तंटे वाद कमी उद्भवतात। जमीन विक्रीचे खरेदी विक्री व्यवहारातील फसवणूक टाळणे यासाठी सर्वार्थाने मदत होणार आहे। या कार्यक्रमात वावे हवेली येथील 123 घरमालकांनी प्रॉपर्टी कार्ड देण्यात आले। यावेळी ग्रामस्थ, नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाला ग्रामविकास अधिकारी उमाजी माडेकर, ज्येष्ठ पत्रकार कृष्णाजी भोसले, माजी सरपंच परशुराम वरंडे, गाव अध्यक्ष महादेव पारावे, उपाध्यक्ष एकनाथ पारावे, मंगेशजी पारावे, आजी माजी वावे हवेली गावचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी ग्रामपंचायत हद्दीतील सुजाण नागरिक सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी कृष्णा भोसलेसह तृप्ती भोईर, तळा। आता हे ड्रोनच्या माध्यमातून कशा प्रकारे गावठाण सर्वे होतो, तर आपण आता एक पीपीटी पाहिली की ज्या गावामध्ये ड्रोन सर्वे आपल्या जागेचा नकाशा तयार झाला याची माहिती नोंद घ्यायची। हे नकाशे चित्रित केले जातील आणि डिजिटल स्वरूपात साठवले जातील। पुढील गावठाणातील सर्व मालमत्तांचे GIS आधारित रेखांकन आणि मूल्यांकन केल्यासाठी गावठाणातील प्रत्येक घराचा, प्रत्येक खुल्या जागेचा, रस्ता, गल्ली, नाला यांना नगर भूमापन क्रमांक दिला जाईल। सर्व गावांचं गावठाण भूमापन करून झाल्यावर नियमाप्रमाणे अधिकार अभिलेख, मिळकत पत्रिका आणि सनद तयार करून त्याचं वाटप संबंधितांना केलं जाणार आहे। या योजनेमुळे भविष्यात आपल्या मिळकतीचा योग्य नकाशा तयार होत आहे। त्यामुळे सर्व गावकऱ्यांना अशी विनंती आहे